मुलुंड पूर्वेत नकली मिठाईचा कारखाना एका पत्र्याच्या रूममध्ये सुरू असल्याची ही धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे। एफडीएच्या कारवाईनंतरही उत्पादन सुरूच होतं। समाजसेवक ॲडव्होकेट सागर देवरे यांनी ही माहिती उघड केली आहे। मुलुंड पूर्व म्हाडा वसाहतीतील रहिवासी भागात पत्र्याच्या रूममध्ये नकली मिठाई तयार केली जात असल्याचा आरोप आहे। समाजसेवक ॲडव्होकेट सागर देवरे यांनी हा आरोप केलाय। गुजरातहून आणलेल्या पाम तेलापासून तयार केलेल्या या खव्यापासून बर्फी, मिल्क केक आणि पेढे बनवले जात असल्याचा दावा आहे। आरोग्यास घातक रंगांचाही वापर होत असल्याचं त्यांनी सांगितलंय। काही दिवसांपूर्वीच खरं तर एफडीएनं या ठिकाणी कारवाई केली होती, मात्र हे उत्पादन पुन्हा सुरू कसं झालं असा सवाल आता देवरे यांनी उपस्थित केलाय। रक्षाबंधन आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात मिठाई विक्री होण्याची शक्यता असल्यानं तातडीनं यावर कारवाई करण्याची मागणी आता त्यांनी केलेली आहे।